पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी बोगस निवडणूक जे यादी आहे त्याचं प्रेझेंटेशन केलं. आता राज ठाकरे सुद्धा उद्या अशा पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत आणि 1 तारखेला मोर्चा सुद्धा असणार आहे. नाही, मला वाटतं पूर्णपणे काँग्रेसचा ज्याला बोलतात की पद्धत त्याने अवलंबलेली आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं काम सुरू आहे. एका बाजूला संजय राऊत बोलतात राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी आम्ही करतोय, याचा अर्थ काँग्रेसकडे सगळं आपलं गहाण ठेवलं आहे. आणि आता राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं वोटिंगचे प्रदर्शन करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तशाच प्रकारचा केविलवाना प्रयत्न आदित्य ठाकरेने केला आणि उद्या आपण म्हणताय त्याप्रमाणे तसाही प्रयत्न होऊ शकतो. परंतु या ठिकाणी विकासावर बोलायचं नाही, सत्ताधाऱ्यांवर टीका करायचं असं आमच्या चुका दाखवा, परंतु विकासावर बोलण्यासाठी काही नाही आहे, सरकारवर आरोप करण्यासाठी काही नाही आहे. आणि मग जे लोकसभेमध्ये जसं नॅरेशन सेट करून आपल्याला विजय मिळाला, तशाच प्रकारे संभ्रम निर्माण करून आपल्या हातात निवडणुकीत काय लागेल का यासाठी वोटचोरी करून लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न आहे. परंतु लोक याला भीक घालणार नाहीत. परंतु राज ठाकरे सुद्धा आता तीच भूमिका घेताना पाहायला मिळते. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की काय मला माहीत नाही, पहिलं भूमिका घेऊ द्या ना. भूमिका घ्यायच्या अगोदरच मी प्रतिक्रिया कशी काय देऊ. दुसरे भाऊ असा एक प्रश्न आहे की राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या पक्षामध्ये 2 गट जाहीर झाले. त्यामुळे राज ठाकरे वारंवार भूमिका घेतात, त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं का असा एक मतप्रवाह नाही. शेवटी शरद पवारांच्या पक्षामध्ये 2 काय 5 भूमिका असल्या तरी पवार साहेबांना जे वाटतं तीच भूमिका असेल. त्याच्यामुळे पवार साहेबांना काय वाटतं ते महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात मग सुप्रियाताईंना काय वाटतं ते. बाकी त्या भूमिका काय त्याला काही अर्थ नाही किंवा त्याच्या भूमिकावर काय अवलंबून आहे असं मला वाटत नाही. दुसरा प्रश्न, उद्धव ठाकरे यांनी दर्पण मध्ये एक अंक लिहिला आहे, त्यात एक त्यांचं लेख आलाय. त्यांनी असं म्हटलं की लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते सगळ्यांना आहे, परंतु आजचे जे सत्ताधारी आहेत त्यांना हे मान्य नाही. अरे मग असं असतं तर तुम्ही आता रोज शिव्या सरकारला घालताय, केंद्र सरकारला, राज्य सरकारला, मोदी साहेबांना, देवेंद्रजींना. जर तुम्हाला दडपशाही करायची असते तर आपण बोलू शकला नसतात ना. त्याच्यामुळे लोकशाहीचा आदर करणारी आम्ही लोक आहोत. त्यामुळे लोकशाहीचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आज आंदोलनं होत आहेत, करतायत ना आंदोलन. कुठं दडपलं आहे का आंदोलन? त्याला सामोरं जातो आहे. त्याच्यामुळे हे सिंपत्ती निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. भाऊ, दुसरा प्रश्न आहे की 2017ला ज्या महापालिकेमधल्या जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या त्या सगळ्या जागांवरती आता शिंदेची शिवसेना जी आहे ती दावा करणार आहे. तशी एक माहिती समोर आलेली आहे की ते ठाम असणार की ते जागा भाजपला जाऊ. नाही, हे बघा तुम्ही आता ते काय झालं त्या मिटिंगची माहिती तुम्हाला मिळाली, मला मिळालेली नाही आहे. त्याचबरोबर दावा तर प्रत्येकजण करू शकतो, आम्ही दावे करू, ते दावे करू, पण अंतिमतः आमच्या तिन्ही पक्षाचे नेते महायुती म्हणून काय करायचं ते ठरवतील. जागांचंही वाटप होईल आणि समन्वयातना महायुती म्हणून आम्ही लढू. मागायला प्रत्येक कार्यकर्त्यांचा फोर्स असतो नेत्यांवर, त्याच्यामुळे मागणी होऊ शकते, परंतु शेवटी फायनल निर्णय अंतिम हा तिन्ही नेत्यांच्या मनानेच त्या ठिकाणी होणार आहे. एकनाथ खडसेंच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार झालेला आहे. त्यांच्या घरातले काही सीडीज आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, पेनड्राइव्स आहेत, हे चोरी झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा कट आहे, म्हणजे कोणी घरी नव्हतं तेव्हा रेकी केली गेली आणि सगळं हे साहित्य जे आहे ते पळवलं गेलं. नाही, मला वाटतंय बघा आता चोरांनी का केलं, कशासाठी केलं याच्यावर मी काय भाष्य करणार. आता चोरांना माहीत असतं माल कुठे आहे तो, तर त्यांच्याकडे माल असल्याचं समजलं असेल. परंतु मला वाटतं की कुणाकडेही चोरी होऊ नये त्या ठिकाणी या मताचा मी आहे. आता त्यांना रेकी केली, काय केली, पोलीस यंत्रणेने तिथे FIR पण घेतला असेल, चौकशी करतील आणि यातलं सत्य बाहेर येईल. एक शेवटचा प्रश्न, मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, महायुतीतल्या नेत्यांना टार्गेट जे आहे ते दंगेकर करतायत आणि आता ते म्हणतात की जे रासने आहेत आमदार भाजपचे त्यांचे अनेक पुरावे माझ्याकडे आले, त्यांनाही मी आता सगळे पुरावे जे आहेत ते समोर आणणार आहे असं म्हणतात. मला वाटतं दंगेकर भ्रमिष्ट झालेत. सत्ता नसल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहायचं तर अशाच प्रकारे खळबळजनक काहीतरी बोलायला पाहिजे. आता मुरलीधर मोहोळांचं मटेरियल संपतंय असं वाटलं त्यांना, तर रासनेला पकडलं. उद्या रासनेत काही नाही मिळालं तर आणखी कोणतरी पकडतील. मला वाटतं केवळ प्रसिद्धीसाठी
दंगेकरांचा प्रयत्न सुरू आहे. बाकी त्यांच्याकडे कॉन्क्रीट कुठल्याही प्रकारच्या काहीच गोष्टी नाहीत. पण महायुतीच्या नेत्यांना टार्गेट महायुतीत असताना नाही, ते बरोबर नाही आहे. त्या संदर्भात शिंदे साहेबांनी त्यांना काही समज द्यायची ती दिलेली आहे. मला वाटतं महायुतीत राहून महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असं वक्तव्य जबाबदार नेत्यांनी तरी करता कामा नये. साळुंखे आमदार आहेत, त्यांनी असे एक वक्तव्य केले की कोंबडी बकरी देऊनच आपण निवडणूक जिंकतो. आता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. नाही, मला वाटतं वस्तुस्थिती काय आहे ते ज्याला त्याला माहीत असतं. परंतु जेव्हा एखादा जबाबदार नेता असतो, लोकप्रतिनिधी असतो, तेव्हा त्याने अशा प्रकारचं लोकशाही किंवा निवडणूक यंत्रणेला जे अपेक्षित नाहीत त्या गोष्टीवर भाष्य करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.